माझं उद्या काय बी भलं वाईट करा, पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सगळी बसले. तुम्ही काळजी अजिबात तुम्ही काळजी बेस्ट गेम उडवता ती माझी किती बी मुंबई पडलो म्हणून तुम्ही अजिबात रडायचं नाही का बापू पडलो म्हणून रडायचं नाही सांगतो तुम्हाला. मी बाजीगर आहे. हारलो तरी तेवढ्यात दबगनं उभा राहणारा माणूस नाही, त्यामुळे अजिबात काळजी. मला शत्रू कोण नाही, बाबासाहेब माझ्या मुलासारखा आहे. काय म्हणून शत्रू तू करू. पोपट देशमुख म्हणजे जिव्हाळ्यामध्ये जयाभाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम मी चुकवला नाही जीवनात. आणि माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते. बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात, पोपटराव देशमुखच्या लग्नात होते. अजूनही फोटो माझ्याकडे आहेत. बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटील यांचं फेटं घातल्याने नवरा नवरीजवळ फोटो माझ्या चुलत्या घरात आहेत. जिव्हाळ्याचं नातं जपले. दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घर एकच आहे. अजिबात त्यात काय फरक. दीपक आबाला वाईट म्हणायला हे का, मी दीपक आबाला एक खवळला असतो. जर मला पाडून आबाजी उडून आला असता तर मला लय राग आला असता. मला पडलं आबा पडला तर कशाला राग व्हायचा. आबांनी लय भारी बरोबरी केली. थांब म्हणत त्याच्या आयला तुलाही पडतो मी पडतो, दोघे दान दिशा आलो. तरी परवा दिवशी मी उभा कटाळून तुम्हाला एकदा मला निवडून द्यायला होतो. मी भांडणार नाही बाबासाहेबाला, अजिबात भांडणार. पुढच्या वेळ उभा राहिला तर बाबासाहेबाला आशीर्वाद माझा. मी होऊन सांगतो मी उभा राहतो, याला पडलं पडू द्या, पण उभा राहू द्या, नाही दम निघत मला. सत्तेवर कोण आहे, खुर्चीवर कोण आहे, सत्ता कुणाकडे आहे याचा मुलाहिजा न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका हितच विसरून जाऊया. दीपक आबा असतील, बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, श्रीकांतदादा देशमुख असतील किंवा आमचे बाळासाहेब केदार असतील, आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरंडे. सत्कार सोप्यात नाही, सगळ्या गाड्या ओळखा. मला जर नाही तुम्ही जर ताप दिला, उद्या माझा उमेदवार बाळासाहेब एरंडेच करतो. मी कधी पडतो रे, एकदा तुम्हाला दाखवतो. घ्या किती घ्यायचं तेवढे घ्या, पण निवडून द्या. मीच आहे प्रचार प्रमुख शहाजी पाटील होऊन जाऊ द्या.